आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय। शहरातील अग्रेसर भवन परिसरात कुत्र्यांनी हा हल्ला करताच या लहान मुलाने 10 फुटावरून खालती उडी मारण्याचा प्रयत्न केला। यात हा विद्यार्थी पडला आणि तो जखमी झालाय। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्ती आता कळणे गावात येऊन शेतपिकांचं नुकसान करतायत। कळणे गावात हत्ती फिरत असून गावातील केळी, सुपारी आणि नारळीच्या बागांचं नुकसान होत असल्याचं समोर आलंय। शहापूर सातोना मार्गावर हरिण आणि काळविटांचा मुक्त संचार दिसून येतोय। भंडारा जिल्ह्यातली ही घटना आहे। शेतावर जात असताना अनेकदा रस्ता ओलांडताना अचानक हे प्राणी समोर येतात, त्यामुळे काही वेळेला अपघाताची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात अचानक आगीचा भडका उडाला। मंदिरातल्या शिवपिंडीच्या वरती ज्वलनशील पदार्थ होता काही आणि त्यामुळे हा भडका उडाल्याचं कळतं। भाविकांनी दर्शन घेत असताना हा भडका उडाल्यानं 2 ते 3 भाविक काही प्रमाणात भाजले आहेत। चंद्रपुरातल्या बाबूपेठ भागात एका लहान मुलानं काळजाची डबी गिळल्याचा प्रकार समोर आला। हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली। डॉक्टरांनी ती डबी बाहेर काढून या लहानग्याचा जीव वाचवलाय। यवतमाळ जिल्ह्यातील 2041 स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीन हे गेले 25 दिवस बंद आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। श्रीरामपूरमध्ये पोलिसांच्या समोरच एका पती-पत्नीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यानं संतप्त झालेल्या पती-पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचललं। 8 दिवसात मुलीचा तपास लावण्याचं आश्वासन यावेळेला पोलिसांच्या वतीनं देण्यात आलंय। पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा 92% इतका झालाय। पावसाचा जोर वाढल्यानं पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलाय। पवनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी चिलोली मार्गावर एक पर्यायी रस्ता बांधण्यात आला होता। हा रस्ता पुन्हा एकदा वाहून गेलाय। यंदा हा रस्ता सलग दुसऱ्यांदा वाहून गेलाय। गेल्या 3 महिन्यांपासून मुख्य पुलाचं बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता, पण पाण्याचा जोर इतका जबरदस्त आहे की हा पर्यायी रस्ता सुद्धा पाठोपाठ 2 वेळेला वाहून गेला। त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। डहाणूच्या गांगोडी शेणसरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। गुडघाभर चिखलातून विद्यार्थी आणि नागरिकांना प्रवास करावा लागतोय। गांगोडी शेणसरी या 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेल्या वर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 4,48,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र ठेकेदारानं रस्त्याचं काम उशिरानं सुरू केलं, त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। बुलढाण्याच्या खामगावात ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघातात वाढ होत असून या विरोधात MIMनं जोरदार निदर्शनं केली। MIMनं या खड्ड्यात बेशरमची झाडं लावली आणि पालिकेचा निषेध केला। बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात खरीप पिकांना पूरक असा पाऊस झाला। मात्र जिल्ह्यातील महत्त्वाचं माजलगाव धरण अजूनही मृत साठ्यात आहे। याच धरणावर पाणीपुरवठा अवलंबून असल्यानं बीडकरांना पावसाची प्रतीक्षा आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जनतेकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना श्रमिक एल्गारनं केलाय। धनकदेवी इथल्या शाळेतील मुख्याध्यापक निलंबित झाल्यापासून 100% आदिवासी गावातील शाळेय विद्यार्थ्यांच्या योजना सुद्धा रखडलेत। तर सिंगार पठार या गावात अंगणवाडी बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना 16 किलोमीटरची पायपीट करत दुसऱ्या गावी शाळेत जावं लागतं। हिंगोली शहरामध्ये भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ काँग्रेसनं निदर्शनं केली। खासदार ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या नायगाव तालुक्यात टाकळी इथे स्मशानभूमीच नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। आतापर्यंत गावालगतच्या नाल्याच्या शेजारी अंत्यसंस्कार केले जात होते, पण पावसाळ्यात त्या ठिकाणी मोठा चिखल असतो, त्यामुळे अंत्यसंस्कार करायला जागाच नाही। त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी वृद्धाचं शव थेट तहसील कार्यालयात आणलं।
हिंगोली जिल्ह्यामध्ये रेशन धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला। गेल्या 12 ते 13 दिवसांपासून या मशीन्स बंद असल्याने अनेक लाभार्थ्यांना रेशनचं धान्यच मिळालेलं नाही। दरम्यान आज तरी मशीन सुरू होतील आणि धान्य मिळेल या आशेने अनेक नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली होती, मात्र अद्यापही त्यांना धान्य मिळालेलं नाही। धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानात असलेले ई-पॉसचं मशीन बंद झाल्यामुळे धान्य वाटपाला मोठा फटका बसला। गेल्या 2 आठवड्यांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन आहे। ई-पॉस मशीनच्या तक्रारी वाढल्यानं अनेक जिल्हा पुरवठा विभागानं जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीनं धान्याचं वाटप करण्याचे आदेश दिले। धाराशिवमध्ये ई-पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्यानं ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीत अडचणी येत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 1,43,000 कुटुंबियांना धान्य वितरणापासून वंचित व्हावं लागलंय। नागरिकांच्या तक्रारीनंतर ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आले। ऑनलाईन पद्धत बंद करा आणि जुन्याच पद्धतीप्रमाणे धान्य द्या अशी मागणी दुकानदार आणि नागरिकांनी केली आहे। उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला। चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। शेकडो व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत। उरणमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये एक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम महिलेनं शिवीगाळ केल्यानं संतप्त आंदोलकांनी आणि व्यापाऱ्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला। संबंधित महिलेवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून आज सातारा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। उरण आणि धारावीतल्या हत्येच्या घटनांच्या निषेधार्थ सातारा बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे आज सकाळपासून साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। मुंबईतल्या लालबाग परळमधले फेरीवाले उपोषणाला बसले आहेत। गेल्या महिनाभरापासून फेरीवाल्यांना इथे बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले चांगलेच आक्रमक झालेत। फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे। बीडच्या अंबेजोगाईमध्ये स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू झालाय। साकूडमध्ये हा रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांचं सर्वेक्षण हाती घेण्यात आलंय। आरोग्य यंत्रणा सध्या सतर्क आहे। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3,44,876 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेत। या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय समिती मार्फत ऑनलाईन अर्जांची छाननी सुरू करण्यात आली। 13,662 अर्जांना स्वीकारण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊन भेट दिली आणि पाहणी केली। शेतकरी व्यापारी बाजार समिती संचालक मंडळ आणि प्रशासन अशा सगळ्यांच्या बरोबर एकत्र आणि स्वतंत्र बैठका झाल्या। त्यांच्या सगळ्यांच्या समस्या या केंद्रीय समितीने जाणून घेतल्या। कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं धरसोड धोरण ठेवू नये, ते मारक असून निर्यात बंदी खुली करावी अशी मागणी यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं करण्यात आली। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला। रत्नागिरी जिल्ह्यात 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत। जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी आमची तयारी आहे, तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा लढवण्यासाठीचीही तयारी आमची असल्याचं रत्नागिरी जिल्हा भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या। यावेळेला संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी ठराव करण्यात आलाय। कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे। सुजय विखे मोठ्यांचं लाडकं लेकरू आहे, त्यांचा छंद असेल तर पालकांनी तो पुरवला पाहिजे असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी विखेंना लगावलाय। सुजय विखे यांनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी असा ठराव भाजपच्या बैठकीत झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं।
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं 19वे अधिवेशन पंढरपुरात होणार आहे। या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे। शरद पवार, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं किळवे उड्डाणपूल इथे मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं। यावेळेला बहुसंख्येनं शिवसैनिक आणि किळवे ग्रामस्थ उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत। कोकण विभागाच्या पार पडलेल्या बैठकीत 15 विधानसभा मतदारसंघांचं महायुतीच्या 3 प्रमुख पक्षांमध्ये वाटप करण्यात आल्याचं कळतं। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली। फक्त एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ सध्या नाही, सिटिंग जागा त्या पक्षाकडे असाव्यात अशी चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। मात्र विद्यमान जागांची अदलाबदली सुद्धा होऊ शकते असं त्यांनी नमूद केलं। युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम आम्ही निश्चित करू असंही अजितदादा म्हणाले। नाव बदलून मी कधीही प्रवास केलेला नाही, मी वेषांतर करून सुद्धा दिल्लीत गेल्याचा आरोप धादांत खोटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, आरोप सिद्ध करता न आल्यास आरोप करणाऱ्या व्यक्तीनं राजकारणातून संन्यास घ्यावा अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली। वेषांतर केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असंही अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। निवडणुकीच्या नंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील असा हल्ला संजय राऊत यांनी चढवलाय। भाजप शासित राज्यामध्ये लोकशाही राहिलेली नाही, राज्यात जे सुरू आहे त्याचा कंट्रोल दिल्लीत आहे। सत्ताधाऱ्यांना घटनाबाह्य कामाचं व्यसन लागलंय अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली। हे गुंडगिरीला पोषणारं सरकार असून उद्या गुंडांच्याकडून माझ्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो असं विधान संजय राऊत यांनी केलं। त्यांनी सांगितलं ते त्यांना सांगायला पाहिजे। आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे। आम्ही जी मागणी केली ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे। सर, दुसरा मुद्दा नितीन देसाईंच्या आत्महत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, पण याच्यामध्ये जे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये। प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईंच्या एनटी स्टुडिओचं नेमकं काय होणार आणि मराठी माणसाचा एक मुद्दा म्हणून हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच। हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आपले, त्यांनी बोलायला पाहिजे कारण हा आर्थिक विषयाशी सुद्धा निगडीत विषय। चला थँक्यू। आता तुम्ही आता महत्वाच्या मुद्द्यावर आल्यात, बोला। पुण्यामध्ये नुसतं पुणे नाही तर मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बारामती असेल, पुणे ग्रामीण असेल, या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे। गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या होतोय दिवसभर आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची एक दिशा आहे की शिवसैनिकांना एक दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीनं लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्याचा मेळावा आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालंय। आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकलं नाही, आम्हाला मतं भरपूर मिळाली। महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालंय की आम्ही जागा जिंकल्या, पण आमची मावळची जागा काही थोड्या मतानं पडलेली आहे। त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं नाही। पुण्यामध्ये
पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.